नमस्कार, अन्नपूर्णा रेसिपी या चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत। आज आपण करणार आहोत जे दोडक्याचे शिरा असतात त्याची एक वेगळीच रेसिपी आज आपण करणार आहोत। तसं पाहिलं तर आपण जे भाजीपाला आणतो त्याचे जे वरचे साल जे असतात त्याच्यामध्येच जास्त विटॅमिन्स असतात आणि ते साल आपण टाकून देत असतो, फेकून देत असतो। तर आज आपण त्याची रेसिपी तयार करणार आहोत। ही जी रेसिपी आपण तयार करणार आहोत ही लहान मुलं किंवा सगळे एकदम आवडीने खातील आणि त्याचा आपण त्या सालींचा पण त्या शिरांचा उपयोग आज करणार आहोत। तर आता आपण रेसिपी करायला सुरुवात करूया। आता हे ज्या वरच्या शिरा आहेत, मी वरच्या शिरा काढून घेतलेल्या आहेत दोडक्याच्या आणि त्या स्वच्छ 2-3 पाण्याने आपल्याला धुवून टाकायच्या आहेत। आता इथे तुम्ही बघू शकता मी त्या धुवून टाकलेल्या आहेत स्वच्छ। त्यानंतर मी त्या मिक्सरला बारीक करून घेत आहे। त्यासाठी इथे मी मिक्सरच्या भांड्यात त्या टाकलेल्या आहेत। त्याचप्रमाणे लसूणच्या 3-4 पाकळ्या टाकलेल्या आहेत, हिरवी मिरची टाकलेली आहे आणि नंतर जिरं टाकलेलं आहे आपण। नंतर आता त्यात थोडं आपल्याला पाणी टाकायचे आहे, थोडंच टाकायचं आहे, जास्त टाकायचं नाही आपल्याला पाणी। आणि इथे तुम्ही बघू शकता की आपली पेस्ट ही तयार झालेली आहे। आता त्यामध्ये आपल्याला 1 वाटी पोहे घेतलेले आहे मी, छोटी वाटी येते म्हणजे पूर्ण भरून पण थोडी खाली आहे तेवढे मी पोहे घेतलेले आहे। आणि आता हे पोहे पण मिक्सरमध्ये टाकायचे आपल्याला। आता इथे तुम्ही बघू शकता की आपण पोह्यांची बारीक पेस्ट तयार करून घेतलेली आहे। त्याच्यात पोह्यांचे आता कोण पण नाही आहेत, अशी बारीक करून घेतलेली आपण छान बारीक बारीक। आणि आता ही जी पेस्ट तयार केली आपण पोह्यांची बारीक ती आपल्याला त्यात मिक्स करायची आहे। जे आपण शिरा होत्या ते मिक्सरमध्ये बारीक केलेल्या होत्या, हिरवी मिरची लसूण टाकून त्यात ते पोह्यांची बारीक पेस्ट मिक्स करायची आहे। त्यानंतर आपण जेवढे पोहे घेतलेले होते तेवढीच वाटी आपल्याला डाळीचं पीठ घ्यायचं आहे, चणा डाळीचं पीठ, आणि ते त्यात मिक्स करायचे आहे। त्यानंतर त्यामध्ये आपण धना पावडर टाकलेली आहे, 1 चमचा धना पावडर टाकलेली आहे। त्यानंतर त्यात आपण चवीनुसार मीठ टाकलेले आहे। आता यामध्ये मी तिखट ॲड केलेलं नाही आहे कारण आपण त्यात मिक्सरमध्ये हिरवी मिरचीची पेस्ट तयार करून घेतलेली होती आणि ती त्यात टाकलेली आहे, त्याच्यामुळे मी इथे तिखट टाकलेले नाही आहे। जर तिखट टाकले असते तर आपण तर त्याचा कलर चेंज झाला असता, म्हणून मी तिखट टाकलेले नाही आहे। आता हे मिश्रण छान आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे। आपल्याला यात जास्त पाणी टाकायचे नाही आहे, जे मिश्रण आहे ते आपल्याला घट्टच राहू द्यायचे आहे। आता आपण गॅसवरती एका पातेल्यामध्ये किंवा कढईमध्ये गरम पाणी करून घ्यायचं आहे। असं पाणी छान उकळू द्यायचं आहे आपल्याला। आता मी एक ताट घेतलेले आहे, त्या ताटावर तेल लावलेले आहे आणि त्यावर हे मिश्रण मी थापून घेणार आहे। आता तुम्ही बघू शकता इथे की हे मिश्रण जे आहे ते जास्त घट्ट पण नाही आहे, जास्त पाणी पण नाही आहे, असं मिडियम साईजचं मिश्रण आपल्याला तयार करायचं आहे, म्हणजे ते आपल्याला थापता येईल छान। आता हे मिश्रण छान आपलं थापून झालेलं आहे। आता ही जी प्लेट आहे आपल्याला हे जे पाणी उकळलेलं आहे त्या पातेल्यावरती आपल्याला ती प्लेट ठेवायची आहे आणि त्यानंतर त्याच्यावर आपण झाकण ठेवू। गॅसची फ्लेम ही आपल्याला मीडियम ठेवायची आहे। मीडियम गॅसच्या फ्लेमवरती आपल्याला ते होऊ द्यायचे आहे। मीडियम गॅसच्या फ्लेमवरती आपल्याला ते 20 मिनिटं छान होऊ द्यायचे आहे। आता इथे तुम्ही बघू शकता की आपलं जे आपण ते प्लेटमध्ये टाकलेलं मिश्रण होतं ते छान तयार झालेलं आहे, छान बाफवलेलं आहे। आता आपण त्याचे समोस्यासारखे काप करून घेणार आहोत। जसे समोसा असतो तशा पद्धतीने आपण त्याचे काप तयार करून घेऊ। असे छोटे छोटेच आपल्याला त्याचे काप तयार करायचे आहे। इथे तुम्ही हे काप सुरीच्या साहाय्याने देखील करू शकता। मी इथं जी उलथणी असते त्याच्याने करत आहे।
आता इथे आपले काप तयार झालेले आहे। इथे तुम्ही बघू शकता की किती सुंदर असे आपले काप तयार झालेले आहेत। आता हे जे काप आहेत आपल्याला ते आपण तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत। तेल चांगलं गरम झाल्यानंतर त्यात आपल्याला ते टाकायचे आहेत आणि तळून घ्यायचे आहे। शक्यतो ते आपल्याला गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे आणि मिडियम गॅसच्या फ्लेमवरतीच आपल्याला ते होऊ द्यायचे आहेत। म्हणजे थोडा ब्राऊन कलर आला की आपल्याला ते झाले असे समजायचे आहे। जास्तही आपल्याला ते होऊ द्यायचे नाही आहे, म्हणजे कलर आपला जास्त चेंज होणार नाही। आता बघा मिडियम गॅसच्या फ्लेमवरती आपण तळलेले आहेत, त्यामुळे ते अतिशय छान तळले गेलेले आहेत। थोडेही ते लाल झालेले नाही आहेत, अतिशय छान तळले गेलेले आहेत। अतिशय सुंदर अशी ही रेसिपी आपली तयार झालेली आहे आणि अतिशय चविष्ट ही रेसिपी लागते। तुम्ही ही रेसिपी निश्चित करून बघा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।